तर शेतकरी बांधवांनो, आज आपण एका साईटवर आलो आहे. तर शक्ती पंपच्या 7.5 HP चा हा सिस्टम आहे आणि 7.5 HP चा सिस्टम इथं बघू शकता कसे हाल झाले. 7.5 HP चे पूर्ण MCB बॉक्स तिथे जळून गेलेला आहे आणि स्टार्टरचे वायर वगैरे सगळे जळून गेलेले आहेत. हा फॉल्ट नेमकं कशामुळे झाला किंवा हे जे काही MCB आहे हा कशामुळे झाला, तर याच्या माग काय नेमकं कारण आहे, तर आपण या व्हिडिओच्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, ह्या जो स्टार्टर आहे हा स्टार्टर 7.5 HP चा आहे आणि जो काही MCB बॉक्स आहे तो पूर्णतः हा जळून गेलेला आहे. इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा रीतीने जळालेला आहे. तर याच्यामध्ये हे काही इथं बघू शकता, इथं जॉईंट आहे. इथे बघू शकता, इथे प्लसचा आणि मायनसचा इथे दोन्ही जे काही आहेत पॉईंट, इथे दोन्ही एकमेकाला लागले होते आणि दोन्ही एकमेकाला लागले असताना त्याच्यामुळे काय होतं, चिकट टेप लावलेली होती पण म्हणावाशी तिथं व्यवस्थितरित्या चिकट टेप तिथं लावलेली नव्हती आणि दोन्ही प्लस आणि मायनस तिथं एक झाल्यामुळे पूर्ण MCB वगैरे बॉक्स तिथे जळून खाक झालेला आहे. आणि जे काही केबल आहे इथं डोंगल सुद्धा इथं काही रित्या थोडंफार जळालेलं आहे आणि केबल सुद्धा इथे जळालेला आहे आणि जे काही सोलर पॅनलच्या जे काही प्लेटातून जे केबल येत आहेत ते केबल सुद्धा इथे जळालेले आहेत. तर अशी सुद्धा घटना तुमच्यासोबत घडू शकते. त्याच्यामुळे तुम्ही सतर्क तिथे राहिलं पाहिजे. जर अशा पद्धतीने तुमचा जर स्टार्टर वगैरे जर तुम्ही जर जाताना जर बघत असाल तर कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये पाणी वगैरे फेकण्याचा प्रयत्न करू नका, कारण पाणी जर फेकलं ना तुम्हाला काही जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्हाला इथे हा जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी यांचा जो काही स्टार्टर आहे तो स्टार्टर जळाला होता आणि इथे बघू शकता त्यांनी जे काही माती आहेत ढेकळ वगैरे शेतातले ते त्याच्यावरती मारले आणि ते जी काही आग आहे ती आग तिथे कमी झाली. तर तुम्हाला वगैरे असं कोणाचं जर स्टार्टर वगैरे जर जाळलं तर कुठल्याही प्रकारचं तुम्ही पाणी वगैरे तिथे टाकू नका. असं माती वगैरे टाकून तिथे इजण्याचा प्रयत्न करा आणि जे काही जॉईंट वगैरे असतील तुमचे दिलेले ते व्यवस्थित त्याचे टेप मारलेले आहे की नाही एकदा तुम्ही व्यवस्थित चेक करा. आणि जे काही लूज कनेक्शन असेल तर लूज कनेक्शन तिथे काढून टाकायचं, जेणेकरून असं काही हातचे काही तिथे घडणार नाही त्याच्यामुळे. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोलरची काळजी घेतली पाहिजे. आणि व्हिडिओमधली जर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुपचं जे काही व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आपल्या तयार केलेला आहे, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. तिथे जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तिथे जॉईन होऊ शकता आणि तुमच्या काही समस्या असेल तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मांडू शकता. भेटूया का अशाच माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.